नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत नक्षत्र आणि त्यांची माहिती. आज आपल्यासमोर आहे श्रवण नक्षत्र म्हणजे काय असा विषय. एकूण नक्षत्र 1 ते 27, ह्यामध्ये हे 22 नंबरचं नक्षत्र आहे. हे नक्षत्र आहे मकर राशीमध्ये. एकूण 27 नक्षत्रामध्ये सर्वात पवित्र, सर्वात चांगलं, सर्वात छान, सर्वात आवडतं, सर्वात चांगलं बहुगुणी नक्षत्र असेल तर ते म्हणजे श्रवण. त्यामुळं माहीत असू द्या, जी जाणवं आपण वापरतो, ज्याला यज्ञोपवीत म्हणतात, ते श्रावण महिन्यामध्ये श्रवण नक्षत्र ज्या दिवशी येतं त्या दिवशी ती जाणवी जी आहे ती पवित्र करून घेतली जातात आणि ती वर्षभर वापरली जातात. इतकं ह्या नक्षत्राचं पुण्य आहे. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचं खरोखर पुण्य मला वाटून घ्यावं असं वाटतं. पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की आपण श्रवण नक्षत्रावर जन्मलो. म्हणजे कधीच आपल्याला कळत नाही की आपण कोण आहोत. सोन्याला तर कधीच वाटणार नाही की आपण सोनं आहोत, तशी माणसाची अवस्था असते. मग आता काय, ह्या नक्षत्राकडे पाहताना आपण विचार करतो की साधारणपणे ह्याची योनी कुठली आहे. तर ह्याची योनी आहे वानर, म्हणजे माकड किंवा माकडी. मग माणसामध्ये हे सगळे गुण ऑब्व्हियसली असणार. काही गुण स्वभावात असणार, काही गुण शरीरात असणार. स्वभावात आहेत ते दिसतात, शरीरात आहेत ते जाणवतात. ह्यासाठी एक तर ते पाहायची दृष्टी हवी किंवा थांबायची दृष्टी हवी. लगेचच सगळे कळतील अशातला भाग नाही. म्हणजे ह्या सगळ्यासाठी तुमचं चांगलं ऑब्झर्वेशन किंवा पाहण्याची दृष्टी हवी तुम्हाला. आता ते असण्यासाठी तुमची दृष्टी चांगली असणार पाहिजे. तुमची दृष्टी सुलोचना असेल तर कळेल. ती समजा तुमची दृष्टी जी आहे ती अंध किंवा मंद असेल तर तुम्हाला ते पण दिसणार नाही. म्हणजे ह्याही गोष्टी कळणार की आपल्याला कळण्यासाठी आपली दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे. मग ज्या संपूर्ण 18 वेदांमध्ये, म्हणजे 4 वेद आणि त्यापासून असलेली 18 पुराणं, ह्या सगळ्यांमध्ये विष्णूची स्तुती केलेली आहे. ह्या सर्व विश्वाचा व्यापकता जो दिसत नाही तो सर्व घटक, म्हणजे जी पंचमहाभूतांची निर्मिती झाली, ह्या पंचमहाभूतांच्या निर्मितीला कारणीभूत असणारा, ह्या विश्वाची निर्मिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारणीभूत असणारा विष्णू जो आहे तो या नक्षत्राचा स्वामी आहे. विचार करा, म्हणजे हे नक्षत्र किती पुण्यवान असलं पाहिजे. ह्या विष्णूंनी 3 पावलात, एका पावलामध्ये हे त्रिलोक व्यापून टाकले. म्हणजे त्यांचं पाऊल केवढं असलं पाहिजे. आणि ती मूर्ती आपल्याला वर असं मान करून 10 मजली इमारत बघता येत नाही. यांचं विराट स्वरूप काय आपण बघणार आहे. सूर्याकडे आपण डोळे उघडे ठेवून पाहू शकत नाही. एखादी वावटळ आली तर आपण पाहू शकत नाही. समुद्राचं रौद्र रूप आपल्याला बघायचं झालं तर पळून जावं लागतं. म्हणजे आपल्या दृष्टीला ते मावत नाही, इतकं प्रचंड स्वरूप ह्या पंचमहाभूतांचं आहे. मग ते पंचमहाभूतांची निर्मिती करणारा विष्णू आपल्या दृष्टीच्या पलीकडे आहे. त्यामुळं या त्रिविक्रमाकडे पाहणारा आम्हाला घेऊन जा आणि या नक्षत्राची आराधना करणाऱ्यास त्याची पुण्यकीर्ती, नावलौकिक आणि मान सन्मान लाभू दे म्हणून याची प्रार्थना केली जाते. आपण रोज विष्णूची प्रार्थना करतो. लग्नात दिला जाणारा विष्णू, वास्तुशांतीमध्ये असणारा विष्णू, सत्यनारायणामध्ये ठेवणारा विष्णू आपण किती प्रामाणिकपणे, किती आनंदानं, किती मायेनं आणि किती श्रद्धेनं पूजतो हे तुम्हाला माहिती आहे. मग त्याची फळं तशीच मिळणार. विचार करा, हा विष्णू आपल्या दृष्टीच्या किती पल्याड आहे. त्यामुळं आपण त्याची दृष्टी करताना आपण कोण आणि आपल्यात काय गुणधर्म आहेत ह्याचा विचार केला तर निश्चितपणे कळेल की आपला दृष्टिकोन चांगला आहे का नाही. नसेल तर बदला. कालपर्यंत तुमचं चूक असेल, आजपासून बदला. आणि आजपासून म्हणा की नाही, माझं कालचं सगळं मत मी आज बदलतो आणि आज मी दुरुस्त करून घेतो. तर तुम्हाला निश्चितपणे आयुष्यात या सगळ्या गोष्टी मिळून राहतील. काही गोष्टी मिळाल्या तर ते उपभोगात असल्या पाहिजेत, त्यामुळं त्याही मिळतील. त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर पुन्हा पुन्हा विष्णूची प्राप्ती होण्यासाठी रोज उठल्या उठल्या काही लोक विष्णूला नमस्कार करतात. हे जग दिसलं आज मला, रात्रीतून काय झालं असतं तर. म्हणून विष्णूची प्रार्थना ही उठल्या बसता केली सांगितली. त्याच्यापेक्षा पलीकडं प्रत्येक श्वासाबरोबर तो आपल्याबरोबर आहे हे जरी जाणवलं तरी तुमच्या तोंडून आयुष्यात चुकीचा शब्द निघणार नाही, चुकीचं वाक्य येणार नाही, चुकीचं जगणं होणार नाही. प्रयत्न करा. माणूस म्हणून जगण्याची अजूनही उरलेल्या आयुष्यात सुंदर संधी आहे.
घेतली तर स्वीकारली तर बरं, नाही तर मग रोजची नाकारायची पद्धत चांगलीच आहे म्हणायची. बघूया ह्या नक्षत्राचं वैशिष्ट्य. ही नक्षत्राची जी आहे, ह्या नक्षत्राची ती अंत्यनाडी आहे. अंत्यनाडी म्हणजे ही कफदोषाची प्रकृती असते. ह्यामुळं छातीत गरगरणे, सतत खोकला येणे, धाप लागणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, जरासा 2 जिने चढलो तर किंवा थोडंसं पळालो तर सुद्धा, किंवा जरा जड असलेला रस्ता चढलो तरी सुद्धा धाप लागतो. मग वयाचा जरी विचार केला तर अगदी 25-30 होऊ लागतं. 2 किलोमीटर अंतर जाण्यासाठी सुद्धा आज लोकांना गाडी लागते. त्या लोकांनी एकदा गाडीशिवाय पळून बघावं, मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कशाची गरज आहे, गाडीची गरज आहे का चालण्याची गरज आहे. मग असल्यामुळं आपल्याला नंतर पुढे सारखा खोकला येणं, छातीत दुखणं असे त्रास व्हायला लागतात. म्हणजे आपल्याला चांगला श्वासासाठी प्राणायामाची गरज आहे. वेळ नाही लोकांना, अजिबात वेळ नाही, एवढी कामं असतात. त्या मोबाईलवर 2 तास खपल पण 2 मिनिटं प्राणायाम करणार नाही, ही आपली प्रवृत्ती आहे. कुणाला खोटं बोलता, स्वतःला त्याची चौपटीनं फळं आपण भोगणार, हे निश्चितपणे खरं आहे. अशा लोकांनी सततपणे काय करायला पाहिजे, कोमट पाण्याचा वापर करायला पाहिजे. वाफ घेणे किंवा साधारणपणे मिठाच्या गुळण्या करणे, थंड पाणी, आईस्क्रीम खाणं किंवा कोल्ड ड्रिंक्स, गार पाणी, ह्या सगळ्या बर्फ खाणं हे टाळावं. तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे आहे काय, हा प्रश्न आहे. नसेल तर मग तुमचं आहे ते भरपूर खावा, आमचं काय म्हणणं नाही. कारण तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ हे सगळे जे आहेत ना, हे सगळे तुम्हाला त्रासदायक आहेत. तुम्ही त्याचा स्वाद घ्या, आस्वाद घ्या, पण अगदी कमी प्रमाणात, अगदी कमी प्रमाणात. भजी आवडतात म्हणून खाल्ली, किती खाल्ली, 5 प्लेट खाल्ली. अरे 1 भाजा पुरेसा होता आणि पुन्हा तेवढ्यानं काय होत नाही मला, बरं ठीक आहे चाल, काय हरकत नाही. अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांना निश्चितपणे ते दमवतं. आणि मग पुन्हा आपण म्हणतो की काय नाही हो, काय सगळे लई आम्ही प्रयत्न करतो, पाळतो. काय पाळत नाही तुम्ही? काय दिलेले तुमचे पथ्य पाणी सगळे जे धाब्यावर बसवता आणि ज्यावेळी तुमच्यावर वेळ त्यावेळी सगळ्यांना तुमची दया येते, सगळ्यात चुकीचा मार्ग आहे. मग यांचा कप साचवत राहतो, तो साचण्यापेक्षा तो बाहेर काढण्याची प्रवृत्ती ठेवली तर या अंत्यनाडीच्या लोकांचं जगणं अतिशय सुंदर आहे. परंतु तुम्ही प्रकृतीकडं देव म्हणून पाहण्याची गरज आहे. तुमच्यातला आतला विष्णू हे सगळं बघतोय आणि मग तो सांगतो ठीक आहे तुला दाखवतो कसं काय. तर प्रयत्न करा. त्याची आपण केलेली सेवा म्हणजे शरीराची सेवा आहे. शरीर म्हणजे मी नव्हे, हे खरं आहे. परंतु मी ज्या शरीराबरोबर राहतो त्या शरीराची स्वच्छता, त्या शरीराची निगा राखणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. मग आता बघितलं तर ह्याची वानर योनी आहे. ही 12 नंबरची योनी. एकूण ज्या 14 योनी त्यापैकी ही वानर किंवा ज्याला आपण माकड योनी म्हणतो. म्हणजे काय, या व्यक्तींचा चेहरा माकडासारखा किंवा वानरासारखा नसेल, पण त्यांच्या स्वभावात ते गुण दिसतात. एक दैवी संकेत असा आहे की एखादी मोठी आपत्ती येणार असेल तर ह्या लोकांना थोडीशी अगोदर जाणीव होते किंवा कळते. त्यामुळं ती शक्यता व्यक्त करताना दिसतात आणि सांगताना दिसतात. त्यांच्यामध्ये ह्या गोष्टींपासून अलर्ट राहण्याची सुद्धा चांगली प्रवृत्ती असते. म्हणून यांच्यामध्ये अत्यंत चलाख आणि चपळता दिसून येते. हे अत्यंत चलाख आणि चपळ आहेत, याचा चांगला फायदा स्वतःला त्यांना होऊ शकतो. अत्यंत खोडकर वृत्ती तितकीच बुद्धिवान असते. म्हणजे बुद्धिवान असताना सुद्धा त्यांच्यात त्या खोडकर वृत्ती दिसून येतात. इथं वयाचा प्रश्न येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये जगताना दिसतात. कारण काय, तर वानर योनी आहे. त्यांच्या विचारांच्या उड्या मारण्याची सवय, म्हणजे मी हे करणार, मी ते करणार असा मोठा आरडाओरडा करतात. प्रत्यक्षात काय करायचा प्रश्न नाही. मग नेते होण्याची लक्षणं असू शकतात काय, होय. थोडक्यात काय, काम कमी आणि गाजावाजा फार अशा प्रवृत्तीनं जगणारे ह्या लोकांचा पर्यावरणाला हानी फार आहे. ह्या लोकांना गरज नसताना या सगळ्या पर्यावरणाची नासधूस करायची सवय राहते. यांचा गाजावाजा करताना दिसतात. पर्यावरणाला हानी होईल असं वर्तन यांचं सततपणे आपल्याला दिसतं. पण मुळात यांची वृत्ती ही आक्रमक असते. इतरांवर हल्ला करणे, चावणे, त्रास देणे, खोड्या काढणे ही लक्षणं आपल्याला लहानपणापासून दिसतात. ह्यांची वृत्ती ही अस्थिर आहे, स्थिर वृत्ती नाही. सकाळी बोलतील तर दुपारी ती गोष्ट होय म्हणतीलच असं नाही. त्यामुळं आपलं काम बदलणं, जागा बदलणं, राहत्या जागा किंवा गट बदलणं, पक्ष बदलणं, मित्रांची गट बदलणं, शाळा बदलणं, ह्या सगळ्या गोष्टी, नोकऱ्या बदलणं, हे सगळं तुम्हाला असं लक्षात, बोलता बोलता विषय बदलण्यापासून या लोक सगळ्या बदलात राहतात. म्हणजे अस्थिर स्वरूपाची वृत्ती ही आयुष्यभर राहते. मग ही सगळ्या स्वरूपाच्या व्यक्तिमत्वांचा विचार केला तर याच नक्षत्रामध्ये ही सगळी व्यक्तिमत्व जन्माला येतात. या लोकांना एक विशिष्ट आवाज काढण्याची सवय असते. आपल्या आवाजात बदल करून तुम्हाला फोनवर, घरामध्ये,
लोकांना वेगवेगळे आवाज काढून, चेहऱ्याचे हावभाव करून, वेगवेगळ्या कला करताना दिसतात. हे लोक अतिशय चांगले कलाकार आहेत. पण त्या कलेचा वापर कशासाठी करतो, चांगला का वाईट, हे त्या त्या प्रवृत्तीवर आणि त्या त्या वेळेवरती अवलंबून आहे. ही मंडळी क्रियाशील आहे, इतरांचे अनुकरण करत राहतात. पण हे सगळं अनुकरण करत असताना त्या लोकांना, ज्यांचं आपण अनुकरण करतो, त्यांचा डिवसणार नाही, त्रास देणार नाही ना, याचा 10 वेळा विचार करतात. त्यामुळे ही वानर योनी जी आहे ती श्रवण नक्षत्रातली, त्या व्यक्तीला त्याचा फायदा चांगला मिळतो का नाही, या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं आपण विचार करायचा. आता ही नुसती वानर योनीची नाही, तर ही देवगणाची माणसं आहेत. मग देवगणाची माणसं देवासारखी असतात का? अजिबात नसतात. हा गण म्हणजे देवासारखी असलेली माणसं असा समज आहे, प्रत्यक्षात तसा असत नाही. हा गण किंवा समूह जो आहे, किंवा गट आपण म्हणतो, गण म्हणजे गट, ह्या गटाचा काही याच्यामध्ये परिणाम होतो. मग आता गट म्हणजे काय, तर देवगणी व्यक्ती म्हणजे काय, तर आपल्याकडे काही सत्वगुण असतात, अशा गुणांचा गट ह्यांच्यामध्ये असतो, चांगले चांगले गुण ह्याच्यामध्ये असतात, म्हणून आपण ह्यांना देवगण म्हणतो. मग काही सत्वगुण आहेत, काही रजोगुण आहेत, काही तमोगुण आहेत. आपल्याला ह्यांच्यामध्ये सत्वगुणांचा जास्त वापर दिसेल. सत्वगुणी माणसं ही आहेत, त्यांच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण असतात, पण ते कमी असतात आणि ते दिसत नाहीत. मग सत्वगुणांचा जास्त संचय असणारी व्यक्ती म्हणजे देवगणाची मानली जाते. असा समज आहे की ह्या लोकांच्याकडून आपण बघत असताना देवगणी म्हणजे देवाचे गुण याच्यामध्ये असण्याची शक्यता असते. मग ते सत्वगुणामुळे त्याही गोष्टी शक्य आहेत. पण ही मंडळी सतत आपला अधिकार आणि सत्ता इतरांवर कशी राहील यात गुंतून असते. सगळं माझ्या हातात असलं पाहिजे, मी कशात नाही, पण सगळं माझ्या हातात असलं पाहिजे. हा जर प्रकार बघितला तर कधी खरे तर कधी खोटे हा विचार करत राहतात. मी कशात नाही, माझं नाव नाही, पण सगळं माझ्या हातात असलं पाहिजे, असा मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे, तो देवगणाचा. मी कशातच नाही, पण सगळं मला विचारल्याशिवाय काय कोणी करायचं नाही. मग गरज पडेल तसा हा पवित्रा घेऊन काम करतात. कधी खरं खोटी खोटं म्हणजे देवगणाचं आहे. पण ह्यामध्ये राक्षसगणाचे आणि मनुष्यगणाचे काही गुण असतात, ते सुद्धा बऱ्याच वेळा चमकून दिसतात आपल्याला. मग वाटतं की आपण देवगणाची म्हणलो तर चुकलो का काय, तर त्या त्यावेळी आपल्याला ते गुण दिसतात. पण जास्त गण देवगणाचे गुण असल्यामुळे आपण ह्यांना देवगणी असं म्हणतो. ह्यांचा वृक्ष बघितला तर तो आराध्य वृक्ष जर आपला बघितला तर ते रुई आहे. रुई म्हणजे काय, तर हे एक झाड नसतंच, हे छोटंसं झुडूप आहे आणि ह्याची पानं जी आहेत ती चांगली औषधी आहेत. ती बऱ्याच जागी वापरली जातात. बऱ्याच वेळा त्या मारुतीची किंवा शनीच्या गळ्यामध्ये ह्याच्या पानांच्या माळा करून घालून लोक त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. योग्य का अयोग्य माहीत नाही, परंतु साधारणपणे त्याचा आपण जर वापर केला तर आपल्याला त्याचा वापर औषधी म्हणून खूप जागी करता येतो असं दिसून आलेलं आहे. म्हणून त्या आराध्य वृक्षाचा विचार वृक्ष म्हणून व्हायला हवा. आता ह्याच्यानंतर आपण बघितलं तर ह्यांचं जे दान आहे ते आहे भोजन. भोजन हे त्यांचं दान सांगितलंय. प्रामाणिकपणे विचार करा की भोजन हे दान आहे. खूप लोक आपल्याला दानधर्म करताना दिसतात. सगळीकडे आपल्याला सततपणे महाप्रसाद असे शब्द लावले दिसतात. आपण जातो, प्रामाणिकपणे विचार करा, महाप्रसादासाठी 10 रुपयापासून 5 रुपये पण वर्गण देणारे, लाखांना रक्कम देणारे सगळे आहेत. पण या सगळ्यांना त्याचं पुण्य मिळतं का? मला वाटत नाही. अन्नदान करा, पण अन्नदान करताना जाणीवपूर्वक ते बरोबर आहे का विचार करा. का? अन्नदान करणं ही अतिशय चांगली प्रवृत्ती आहे, पण ती चांगलं अन्न त्यांच्यापर्यंत पोचतं काय हे बघण्यासाठी तुम्हाला दृष्टी चांगली हवी. ती जर दृष्टी अंध असेल, मंद असेल, तर तुमचं सगळं अन्नदान हे तुम्हाला पुण्यात नाही तर पापात जाईल. का? कसल्या स्वरूपाची भाजी आणलेली आहे, त्यासाठी कोणतं पाणी वापरलेलं आहे, ती भांडी स्वच्छ आहेत काय, ते लोक चांगल्या जागी बसून खात आहेत काय, त्या लोकांना चांगलं पाणी दिलं जात आहे काय, ते सगळं जे अन्न जे तयार केलेलं आहे ते निवडलेलं आहे काय. एकदा कोथिंबीर कशी कापतात बघितल्यावर कळेल आपल्याला की ती निवडलेली असेल काय, नाही. मग या स्वरूपाचं अन्नदान करणं, ह्या स्वरूपाचा विचार करणं हे थोडंसं चुकीचं आहे. त्यामध्ये वापरणारा फ्लावर, वापरणारा कोबी, ह्यामधल्या आळ्या, त्यात असणारी वांगी किंवा बटाटे बघितलेत काय कधी आपण, कधी चांगले आहेत का काय? काही नाही. आणायचं सगळं आहे असं वापरायचं. आणि निश्चितपणे हे जर चुकीचं असेल तर खाणाऱ्याला जर त्याचा त्रास होणार असेल तर तुमचं भोजनदान हे तुम्हाला फळ देणारं नसेल. त्यामुळं आपण त्याकडं कटाक्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. आचारी बघणारच नाही, त्याला उरकायचं आहे, त्याला पैसे मिळवायचे, त्याला आळीसकट कापलाय कोबी फ्लावर का साधा आहे का कसा तसाच घातलाय, त्याला कोण विचारणार नाही आहे, कारण त्याच्याकडे तेवढी प्रामाणिकता नाही आहे.
त्याच्याकडे तेवढं शहाणपण नाही, तो पण अंधच आहे, तो जेवणार नाही कदाचित, पण तो तसंच बाळगेल. तेच जर एक फ्लॉवर किंवा कोबी आणून जर आपण एका बारक्या भांड्यात जरासं मीठ टाकून टाकला तर तुम्हाला त्यातल्या आळ्या दिसतील. मग एवढं मोठं जर पोत्यानं आणलेलं असेल तर त्यामध्ये काय असेल? मग आपण दिलेलं भोजन जे आहे ते आपल्याला अन्न देणार, आपण केलेलं अन्नदान हे पुण्य देणार आहे का पाप देणार आहे? हे 10 वेळा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं आपण चुकीच्या मार्गाने जात असू तर आपलं दानसुद्धा आपल्याला प्रतिदान होऊ शकतं किंवा उलटू शकतं. त्यामुळं आपण असं म्हणतो बघा नेहमी की चांगल्या गोष्टी करताना सुद्धा वपू काळे म्हणतात की त्यामध्ये काय करावं, तर चांगल्या गोष्टी करत असताना सुद्धा त्यात पर्सेंटेज ठेवावं की आपण लक्ष शेवटपर्यंत देतोय का नाही. आपण एखादी गोष्ट दिली आणि बघितलंच नाही तर सुद्धा ती उलटू शकते. त्यामुळं भोजन ह्याची देवता आहे विष्णू. आपण बघितलं जगाच्या सर्वस्वाचा हिशोब फक्त विष्णूकडे आहे. त्यामुळे हे नक्षत्र सर्वात चांगलं, चंद्राच्या 27 नक्षत्रामध्ये सर्वात त्याचा आवडणारं आणि चांगलं सुंदर नक्षत्र म्हणून श्रवण नक्षत्राकडे पाहिलं जातं. आता प्रश्न असा आहे की ह्या नक्षत्रानंतर ह्याचं मुख आहे ते ऊर्ध्वमुखी आहे. आता हे ऊर्ध्वमुखी म्हणजे काय, तर काय, भविष्याचा विचार करत सततपणे जगणारी व्यक्तिमत्व, सततपणे भविष्याचा विचार करत जगणारी व्यक्तिमत्व. आता हे सततपणे भविष्याचा विचार म्हणजे काय, तर मी वर्तमानात जगतोय, मला थोडासा काळाचा अभ्यास करून जगावा लागतं, कारण माझं काल काय चुकलं ते आज मला दुरुस्त करता यावं. म्हणून मग सारखा जर आपण भविष्याचा विचार करत असतो वर्तमानात जगणार का नाही, म्हणजे वर्तमानाचा विचार करणार का नाही. आज एखादं मूल शाळेत जात आहे तर त्याचं आजचं पर्सेंटेज काय, त्याला जायला काय प्रॉब्लेम आहेत काय, त्याची अडचण काय, त्याला काही त्रास आहे का, त्याला मार्क वाढण्यासाठी आपण काय मदत केली पाहिजे, हा विचार न होता त्याला मला डॉक्टर करायचं आहे, त्याला मला इंजिनियर करायचं आहे, अशा जर आपण आरोळ्या ठोकत राहिल्या आणि ऊर्ध्वमुख भविष्याचा विचार करत राहिला तर त्याचं आजचं वास्तव जे आहे ना त्याचे आपण प्रश्न जर नाही सोडवले तर तुम्ही ऊर्ध्वमुखी आहात. म्हणून जगणारी व्यक्तिमत्व जी आहेत ना त्यांचा विचार कधी होत नाही. त्यांचा विचार कसा व्हायला हवा, वास्तवात काय चाललेलं आहे ह्या वास्तवाचा विचार व्हायला हवा. तो आज करतोय का, त्याची तिकडं दृष्टी आहे का, नाही तर त्याचं लक्ष तिसरीकडे आणि आम्ही त्याला चौथीकडे न्यायचा प्रयत्न करतो. असं जर राहत असेल तर निश्चितपणे आपल्याला त्या भविष्य काळामध्ये दृष्टिकोन आपला चांगला असून सुद्धा फळं चांगली मिळणार नाही. ऊर्ध्व म्हणजे वरती, म्हणजे पुढे, सततपणे पुढचा विचार होणारी माणसं आहेत. ही मंडळी वर्तमानात जगताना फक्त भविष्याचा विचार करत राहतात. मग भविष्याचा विचार करणारी माणसं तुम्हाला बाजारात कुठं दिसतील? हजारो पतसंस्था निघाल्या, 2 वर्षात दाम दुप्पट, 15%, 16%, 17% व्याज, आणि लोकांनी तिकडं भुरळ घेतली. फक्त भविष्याचा विचार, आपले पैसे 2 वर्षामध्ये दुप्पट व्हायला पाहिजे एवढा प्रचंड व्याजदर, आणि नंतर सगळंच तेल लावीत गेलं, पैसे गेले, मुद्दलं गेलं, पतसंस्था गेली, गुंतवणूक केलेल्या पतसंस्था गेल्या. म्हणजे भविष्यकाळाचा विचार करणाऱ्यांनी वर्तमानात जगणं गरजेचं आहे. याचं कारण तेच आहे की हे शक्य आहे का देणं, हे 2 वर्षात दुप्पट होणं शक्य आहे का, नाही. 16% व्याज देणं शक्य आहे का, नाही. मग हे असं कसं आहे, तर आपण तिकडं जाऊ नये. म्हणून भविष्य काळात ऊर्ध्वमुखी माणसं आहेत ते बरोबर फसतात की विचार करणार कोण देणार, तुला मी म्हणतो 12% तू देणार काय, नाही, मग तो 16% कसा देऊ शकत असेल, असा विचार व्हायला हवा. पण आपल्याला तेवढा विचार करण्याची क्षमता नसते का, आपण दृष्टिमंद असतो. जन्मतःच दृष्टिमंद असल्यावर तुझ्याकडे काय विचार येणार आहे, कारण डोकं चालवायची प्रवृत्ती आपल्या शिक्षणातच नाही आहे तसं कॉपी अँड पेस्ट करून जगात राहिलो. डोकं चालवायचं असतं हेच शिक्षणात शिकवलेलं नसतं आपल्याला. त्यामुळे एकानं निबंध लिहिला की वर्गात सगळ्यांनी लिहून आणला, त्याचा ह्यानं, ह्याचा त्यानं, त्याचा त्यानं मल्टिपल झालं. एकाचा लिहिला की दुसऱ्यानं 2 कॉपी, त्यानं लिहिले की त्याच्या वया घ्यायच्या आणि उतरून राहायचं. स्वतः आपण काय करत नाही. त्यामुळं आपल्याला जोपर्यंत हा विचार येत नाही तोपर्यंत आपण विचार करण्याची क्षमता कमी आपल्याकडे. त्यामुळे विचार करा, आपल्या फसण्याची शक्यता तीच आहे. मग दृष्टी सुलोचना, ह्या लोकांची दृष्टी सुलोचना आहे म्हणजे काय, तुमचे डोळे चांगले आहेत का नाहीत हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला दृष्टी चांगली आहे का नाही, व्यवहारातलं आपल्याला काय कळतं का नाही, व्यवहार काय आहे यातलं आपल्याला जर नाही कळलं तर त्यातल्या शहाण्या माणसाला विचारून आपण आपलं एक्सपर्ट ओपिनियन घेऊन ठरवलं पाहिजे. म्हणून आपली शक्यतो फसवणूक होत नाही. त्यामुळं नेहमी मी सुलोचन दृष्टीबद्दल बोलत असताना सांगतो की गौंड्याचा आदर्श पुढे ठेवा. 25 वर्ष जो गौंडी काम करतोय त्या गौंड्याचा आदर्श समोर ठेवा. तो प्रत्येक वीट लावताना पुन्हा वळंबा लावतो. इतका शहाणा आहे मी, मला सगळं कळतं, कशाला पाहिजे, नाही. तो प्रत्येक वीट लावताना पुन्हा दोरी लावतो, पुन्हा गुन्हा लावतो, पुन्हा वळंबा लावतो, बरोबर आहे का बघून तपासतो आणि सगळं व्यवस्थित छान. 10 मजली इमारत बांधली तरी सुद्धा त्याची इमारत
बरोबर स्ट्रेट आणि व्यवस्थित येते. याचं कारण ते आहे, तो जर तिथं सुलोचन दृष्टीचा नसेल, त्याला काय होते मला कळतंय की म्हणला, तर ते बरोबर तिरकं होईल आणि सगळं पडेल. त्यामुळं गौंड्याचा कायमपणे आदर्श समोर ठेवून जगणारी माणसं म्हणजे दृष्टी सुलोचन असणारी माणसं. त्यामुळं काय चांगलं काल होतं, आज आहे काय पुन्हा तपासलं पाहिजे. त्यामुळं फाटक्या नोटा, खराब किमती, माल एखादा चुकीचा देणं किंवा वजनात फसवणूक, व्यवहारामध्ये चुकीचं पटवून देऊन त्याच्या गळ्यात काहीतरी मारणं, वाटपामध्ये डावी वाटणी त्याच्या पदरात टाकणं, एक दाखवणं दुसरी वस्तू देणं, असं या लोकांचं होत नाही. कारण हे अतिशय काय असतात, ज्याला आपण म्हणतो चिकित्सक असतात. त्या वस्तू घेऊन बघून सगळं करतात. नाहीतर आपल्याला असं लक्षात की बऱ्याच जागी आपण जातो, पटापटा वस्तू घेतो आणि टाकतो, घरी आल्यावर बघतो अरे ही वस्तू घेतली, खरं हिची एक्सपायरी डेट 2 महिन्यातच आहे. आपण बघितलं नाही घेताना, तो 2 महिन्यात एक तर संपवायला पाहिजे, नाही तर टाकून द्यायला पाहिजे. म्हणजे घेताना तू काय करत होता, तुला डोळे नव्हते का, दृष्टी सुलोचन नाही, आपण बघून घ्यावं ती वस्तू. जर आपल्याला 6 महिने टिकणार असेल तर ती एक्सपायरी डेट संपत आलेली आहे काय, बरोबर आहे ना. मग आपण ह्या गोष्टी बघत नाही आणि त्यामुळे आपली दृष्टी जी आहे ती खोटी ठरते आणि त्यामुळं खोट्या जाहिराती आणि खोट्या प्रलोभनापासून आपण सावध होत नाही. पण हे दृष्टी सुलोचन असणारी माणसं सावध असतात, ती शक्यतो फसत नाही. ते ह्या दृष्टी सुलोचनी असणाऱ्या नक्षत्रामुळे, ह्या नक्षत्राची दृष्टी सुलोचनी का, तर विष्णूचं तुमच्यावर प्राबल्य असतं. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही सुलोचनी असू शकता. आता ह्याच्यामध्ये चंद्राचा जन्मल्या ह्याला काय आहे, तर स्वामी चंद्र आहे, त्याची दशा आहे महावर्ष, 10 वर्ष त्याची महादशा आहे. चंद्र म्हणजे काय, यश. पत्रिकेत चंद्र म्हणजे यश देणारा. 10 वर्षाची जर महादशा असेल 24 तासासाठी, 12 तास वापरलं असेल नक्षत्र तर 5 वर्षाची, 6 तास असेल तर 2.5 वर्षाची. म्हणजे तुम्हाला यश एवढ्या लवकर मिळत नाही, पण जगण्यातलं यश जे आहे ना त्याची गरज आहे. मग हा नक्षत्रातला चंद्र हा तुमची रास ठरवतो. हा तुमच्या लग्नकुंडलीत कुठं आहे त्याच्यावरून तुमचं यश ठरतं. मग हा चंद्र यश देणारा असेल तर तो आमच्या लग्नकुंडलीत कुठे आहे आणि त्याच्यासोबत कुठला ग्रह आहे ह्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे नेहमी विचार करताना 2 ग्रह बरोबर एकत्र असतील तर ते कोणकोणते आहेत आणि कुठल्या स्वरूपाचे आहेत ह्याचा विचार आपण 10 वेळा करत राहतो. त्यानंतर हे जे 4 चरण आहेत ते एकाच राशीमध्ये येतात. पहिल्या चरणामध्ये रवी हा शब्द नव्हे, खिरीमधला खी. आता खी या शब्दावरून काय नाव द्यायचं सांगा. खीमदेव, खिमादेवी असली नावं द्यावे लागतात, पर्याय काही नाही आहे. त्यानंतर खू, आता खूवरून काय नाव देणार, खुशबू. आता हे नाव मुलाचं का मुलीचं, बोला. खूप देव असा शब्द आहे. काय एका जागी मी तर खोळोबा शब्द वापरला. अरे म्हणलं असं कसं काय, असू शकतो म्हणे, असू शकतो. आता काय त्या लिहिणाऱ्याला काय पर्याय नाही, त्यामुळं तो लिहिला खोळोबा. खोळोबा हे जन्मनाव असू शकतं का, काय वाटेल ते दिलं जातं, पण आपण कोणाला हात धरू शकत नाही. तिसरा चरण आहे खे. खेवरून खेला हे नाव आलेलं आहे. खेला हे नाव असतं का, असतं. खेला हे जन्मनाव असतं, त्याच्यावरून नाव ठेवलं जातं. आणि खेला हे आयुष्यभर एका माणसानं नाव बाळगलेला माणूस मी स्वतः पाहिलेला आहे. ठेवलं खेला तर त्याला काहीच माहीत नाही, ते सगळीकडे कागदोपत्री असंच चालं आणि तो खेला याच नावानं प्रसिद्ध झाला आणि खेला याच नावानं तो जगला. अशी माणसं आहेत. आता खेवरून पुरुषाचं नाव खेला ठेवेल, मुलीचं काय ठेवायचं, खेली काय ठेवणं, फार अवघड आहे. मग खेमदेव, खेमदेवी अशी काहीतरी नावं ठेवावी लागतात. किती कठीण प्रसंगातून ज्योतिषी जातो हे तुम्हाला समजणार नाही. खोमदेव, खोपादेवा, खोमदेवी, काय करायचं काय, तर याच्यावरून फक्त कंटेंट महत्त्वाचे नाही आहेत. खो म्हटलं की चतुर्थ चरण वृषभ मकर रास, तुमचं श्रवण नक्षत्र, एवढं लक्षात आलं तरी पुष्कळ झालं. एवढ्यासाठी ते आहे. त्याचा प्रत्यक्षात वापर करताना आम्ही असं ठेवू का, हे असलं कंटेंटमध्ये जाऊ नका. कथा ही नेहमी काय असते तर आपल्याला समोर दाखवण्यासाठी असते, त्या कथेत जायचं नाही, ह्या नावात जायचं नाही. कोणी हवं तुझं कुठलं पाहिजे नाव ठेवा, ह्याच्यावरून फक्त मला डोक्यात ठेवण्यासाठी खो नाव आलं म्हणजे मकर रास श्रवण नक्षत्र 4था चरण, एवढं क्लिअर कट झालं की आपण पुढे जाऊ शकतो. यासाठी ह्याचा वापर आहे, फार त्या तंद्रीत जायचं नाही. पहिला चरण असेल तर स्वामी मंगळ, दुसरा चरण असेल तर शुक्र, तिसरा चरण असेल तर बुध आणि 4था चरण असेल तर चंद्र. हे ह्याचे काय आहे, स्वामी आहे. त्या नक्षत्राचा त्या चरणाचा स्वामी तुमच्या पत्रिकेत कुठं आहे याच्यावरून आपल्याला त्याचं वेट म्हणजे वजन कळतं. आणि ही जी नक्षत्र आहे, हे नक्षत्र हे मकर राशीतलं नक्षत्र. आता ह्या मकर राशीमध्ये जर बघितलं तर स्वामी शनी आहे.
ह्या पत्रिकेतला स्वामी शनी. आता शनी काय देतो? तर शनी आनंद देतो. तुमच्या पत्रिकेत शनी कुठं आहे आणि तो आनंद देण्यासाठी पात्र आहे का? तो उच्चीचा आहे का नीचेचा आहे? उच्चीचा असेल तर चांगला आनंद देईल, नीचेचा असेल तर आनंद काढून घेईल. दोन्ही पण गोष्टी आहेत, दोन्ही पण गोष्टी आहेत. आनंद काढून घेईल. तो शत्रुघरात असेल तर तुमचा आनंद जो आहे तो आहे पण मी उपभोगू शकत नाही अशा स्वरूपाचा आहे. मग उपभोगू शकत नाही असं असू शकतं का? हो, असू शकतं. स्वतःचं घर आहे, वडिलांनी 3 लोकांना 4 लोकांना ते भाड्याने दिलं, वडील वारले, झालं, आम्ही आपलं दुसरीकडे राहतो आणि ते भाड्यानं दिलेली घरं आहे त्यांनी कुळं लावली, ते राहतात. त्यांचं भाडं 8 रुपये 9 रुपये 10 रुपये असं त्या कोर्टानं ठरवून दिले. सगळ्या घराचं भाडं मिळून 100 रुपये तर आम्ही 2000 भाडं देऊन बाहेर राहतो. म्हणजे काय? शनी काय आहे? शत्रू घरात आहे. शत्रू घरात आहे. माझंच घर आहे पण मी तिथे राहू शकत नाही, मी मात्र भाड्यानं राहतोय आणि ते घर ज्यांना दिली त्यांनी बळकावलेली. मुंगसं ही साली, मुंगसं जुन्या पडक्या घरामध्ये आपलं स्वतःचं माझं आहे म्हणून राहणारी, ह्याला पर्याय काय नाही. ही वृत्ती आहे, ही वृत्ती अशीच राहणार. सर्पवृत्ती, सर्पवृत्ती. कुणी छिद्र पाडायचं मुंगसानं किंवा उंदराणी आणि त्यात राहायचं कोणी नागाने, हे नाग स्वरूपी. आपल्याकडे ही सुद्धा एक प्रवृत्ती आहे. नाग ही एक वृत्ती आहे. नाग म्हणून राहिली माणसं कितीतरी घरामध्ये आहेत. ही सर्पाचीच अवलाद आहे, वेगळा प्रकार असत नाही. ज्यानं आपल्याला दिलं, छान वापरलं, हे तुमचं तुम्हाला घ्या असं होत नाही. कारण कायद्याचा चुकीचा आधार असला तर माणूस तत्व काय सांगतं, तुमचा विचार काय सांगतो, जगण्याची दृष्टी काय सांगतं, तुम्हाला दिलं, घ्यावं, भाडं द्यावं, वापरावं, नको असेल त्यांना गरज आहे सोडावं. नाही नाही आता आम्ही सोडणार नाही, ही मरेपर्यंत पुढच्या जन्मी हा नाग होऊन आला तरी त्याच घरात मिळत राहील, सोडणार नाही. भाडं द्यायचा प्रश्न येतो कुठं? त्यालाच भीतात सगळे उलटे, अशी प्रवृत्ती असेल. त्यामुळे हा शनी हा वैश्यवर्ण आहे, हा व्यापारी वर्ण आहे. म्हणजे काय? साधारणपणे कोणाशी काय बोलायचं, कसं वागायचं ह्याचा 10 वेळा विचार करूनच तो बोलत असतो. त्यामुळे हा वैश्यवर्ण हा व्यक्तीला जगत असताना चांगली दृष्टी देत राहतो. त्यामुळं आपण म्हणतो की सुलोचनी दृष्टीकडं वैश्यवर्ण असणं म्हणजे व्यापारामध्ये यश मिळणं, हा प्रकार त्याच्यामध्ये जास्त आहे. जलचर ही ह्यांची वश्य आहे. म्हणजे जलचरांच्याबद्दल ह्या लोकांना थोडीशी अटॅचमेंट असते. मग घरात ते मासे वगैरे जे आहेत त्याच्या पेट्या, त्यांना खाद्य, त्यांची व्यवस्था करणं, त्या बदलणं, स्वच्छ करणं, ही सगळी प्रवृत्ती ही यातून येते. आणि पृथ्वी तत्व आहे त्यामुळे ह्यांची सहनशीलता चांगली असते. ह्या लोकांच्याकडं सहनशीलता चांगली असते. त्यामुळं ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारे वादविवाद न करता सहनशीलतेमुळे काही गोष्टी यांना सहज सगळ्या मिळतात. आणि ह्यांचा सगळा संपर्क चांगला असल्यामुळे लोकांशी, ह्यांच्या सहनशीलतेमुळे आणि वैश्यवर्णामुळे ह्या कोणत्याही गोष्टीत, व्यापार असो नोकरी असो, ह्या लोकांची जगण्याची प्रवृत्ती चांगली असते. त्यामुळे ज्याला A ग्रेडचे जगणं म्हणतो ते जगतील. भले नोकरी शिपायाची करत असतील, हमाली करत असतील, भंगार गोळा करत असतील किंवा IAS असतील, तरीसुद्धा वैश्यवर्ण आणि पृथ्वीतत्व ह्या 2 गोष्टींमुळं ह्यांचं जगणं अतिशय सुलभ, देवासारखं असतं. म्हणूनच कदाचित त्यांची देवता विष्णू असली पाहिजे. हे विष्णूहून जगतात आणि विष्णूहून जगण्यासाठी आपली पात्रता रोज सिद्ध करायची. गवंड्यासारखं जगा, काल काय चुकलं का बघा, आज तपासा आणि पुन्हा त्या गोष्टी टाळा, तर तुमचं जगणं अतिशय सुंदर आणि छान हो. तुमच्या आयुष्यात विष्णूसारखं जगण्याची प्रवृत्ती तुम्हाला येवो, तुम्ही विष्णूसारखं जगावी यासाठी तुम्हाला बुद्धी हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.